अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। अनेक वर्षांपासून सट्टा व्यवसायावर बंदी असताना सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत खुलेआम सट्टा मटका व्यवसाय तेजीत आला आहे। या सट्टा व्यवसायास खुलेआम परवानगी दिल्यागत पांठेला चहा टपरी तर काहींनी हा व्यवसाय अगदी मोबाईल तसेच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चोरी छुपे सुरू केला आहे। याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे या अवैध धंद्याकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे। अनेक ठिकाणी टपऱ्यामध्ये खुलेआम सट्टा लिहिला जात आहे। कल्याण मिलन टाइम बाजार असे अनेक प्रकारचे आकड्याचा खेळ चालताना दिसून आले आहे। यामुळे अवैध धंदे फोफवत आहेत। स्थानिक पोलीस प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे। म्हणजेच स्थानिक पोलिसांनी एक प्रकारे अवैध धंद्यांना खुली मुभाच दिली आहे। या प्रकाराकडे पोलीस विभागाकडून सर्रास दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळाले आहे। खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांना पोलिसांनी एनओसी दिली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे। खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे पोलिसांचा संगनमताने सुरू असावे अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे। अशा अवैध धंद्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे अपेक्षित असून अवैध धंद्यांना मुभा देणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी अशी चर्चा रंगू लागली आहे। सारंगखेडासह जयनगर, बामखेडा, वडाळी, तोरखेडा ग्रामीण भागात सट्टा जुगार बंद व्हावा अशी मागणी केली जात आहे। श्री न्यूज नंदुरबार।